देऊळघाट येथे चोऱ्यांचा सुळसुळाट, ग्रामस्थ त्रस्त. पोलीस कारवाई अभावी भीतीचे वातावरण. आंदोलनाचा इशारा नंदू लवंगे यांनी दिला. तालुक्यातील देऊळघाट गावात गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून चोऱ्यांचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले असून गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घरफोडी, रोख रक्कम, सोने, चांदी, शेळी व इतर जनावरे तसेच घरासमोर ठेवलेला शेतमाल व मौल्यवान वस्तू चोरट्यांनी लंपास केल्याच्या तब्बल 20 ते 25 घटना घडूनही अद्याप एकाही चोरीचा शोधा लागलेला नाही. या गंभीर प्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. रात्री झोप न लागणे, सतत भीतीत वावरणे अशी स्थिती निर्माण झाली असल्याने गावकऱ्यांनी सांगितले. पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भविष्यात आणखी गंभीर गुन्हे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही असा इशाराही ग्रामस्थांनी दिला. मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा सचिव. माझ्याकडे रात्री गावातील 10 लोक आले आणि त्यांनी मला सांगितलं गावातला खेळ की देऊळघाट मध्ये गेल्या 3 महिन्यापासून चोरांनी नुसता चोरीचा सपाटा लावलेला आहे. योग्य कारवाई न तर मी ठरवलं की बा आम्ही 2-4 आज या ठिकाणी जिल्हाधिकारी म्हणजे जिल्हा अधीक्षक SP साहेबांकडे आलो आणि त्यांना सांगितलं निवेदनाच्या माध्यमातून की साहेब गेल्या 3 महिन्यापासून देऊळघाटात चोरांनी सपाटा लावलाय, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई नाही. कारण की देऊळघाट हद्दीतील ठाणेदार गजानन कांबळे साहेब आणि माळी साहेब अशी लोकांच्या तक्रारी आहे की आम्ही कुठल्याही भारतीय जनता पार्टीचा जिल्हा सचिव. माझ्याकडे रात्री गावातील 10 लोक आले आणि त्यांनी मला सांगितलं गावातला खेळ की देऊळघाट मध्ये गेल्या 3 महिन्यापासून चोरांनी नुसता चोरीचा सपाटा लावलेला आहे. तर मी ठरवलं की बा आम्ही 2-4 आज या ठिकाणी जिल्हाधिकारी म्हणजे जिल्हा अधीक्षक SP साहेबांकडे आलो आणि त्यांना सांगितलं निवेदनाच्या माध्यमातून की साहेब गेल्या 3 महिन्यापासून देऊळघाटात चोरांनी सपाटा लावलाय, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई नाही. कारण की देऊळघाट हद्दीतील ठाणेदार गजानन कांबळे साहेब आणि माळी साहेब अशी लोकांच्या तक्रारी आहे की आम्ही कुठल्याही प्रकारची आतापर्यंत एकाही चोरावरती कारवाई केली नाही. तर गावातल्या लोकांमध्ये असे संशय की बा एक ग्रामीण पोलीस स्टेशन आणि त्या गावातील चोर हे सगळं मिळेल का काय. कारण की लोकांमध्ये भीतीचं वातावरण देऊळघाटामध्ये तयार झालेलं आहे. त्यामुळे लोकांनी आता गावात काय करावं हे त्यांना कळू राहिलं नाही. त्यामुळे आम्ही संविधानिक मार्गाने या ठिकाणी आज निवेदन देण्यात आलं.